ठीक आहे. आता आपण बघणार आहोत, मागच्या लेक्चरला आपण एक दोन ऑपरेटर तुमचे बघितले होते. तर ह्या लेक्चरला आपण बघणार आहोत कम्युटेशन रिलेशन बिटवीन एक्स अँड पी. ओके. एक्स म्हणजे तुमचं पोझिशन असते आणि पी म्हणजे काय असते, मोमेंटम. ओके. त्या दोघांमधलं कम्युटेशन रिलेशन आपल्याला याच्यात बघायचंय. कम्युटेशन रिलेशन बिटवीन एक्स अँड पी, बेसिक कम्युटेटर्स इन क्वांटम मेकॅनिक्स. हे तुमचे बेसिक कम्युटेटर्स आहेत तुमचे क्वांटम मेकॅनिक्स मधले. तर आपण त्याच्याशी रिलेटेड कम्युटेशन रिलेशन आता बघूया. कन्सिडर द ऍक्शन ऑफ कम्युटेटर एक्स आणि पी एक्स. ओके. एक पी ऑफ एक्स ऑन वेव्ह फंक्शन साय. वेव्ह फंक्शन सायशी रिलेटेड आपण ते केले साय एक्स वाय झेड. ओके. मग ते कम्युटेटर आपण त्याला अप्लाय कर, कम्युटेटर एक्स ऑफ पी एक्स. ओके. कम्युटेटर एक्स ऑफ एक्स आणि पी एक्स आणि तुमचं वेव्ह फंक्शन त्याला मल्टिप्लाय घेतले आपण साय. ओके. देअरफॉर आता त्याच्यात त्याचे व्हॅल्यू टाकायचे. तुम्हाला माहितीच आहे, आपण पोझिशन ऑपरेटर मागच्या लेक्चरला बघितलं आहे, त्याची व्हॅल्यू तुम्ही घेतली पी ऑफ एक्स. कॅप पी ऑफ एक्स इज इक्वल टू मायनस आय एच क्रॉस डॅबा बाय डॅबा एक्स. आपण दोन फिनॉमिनन मध्ये घेतलं होतं. त्याचं टाइमचा फिनॉमिनन घेतला होता आपण आणि एक टाइमशी रिलेटेड आलं होतं आणि दुसरं तुमचं पोझिशनशी रिलेटेड आलं होतं. म्हणजे एकाला डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स केलं होतं आणि एकाला डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू आपण काय केलं होतं, टी केलं होतं. ओके. देअरफॉर एक्स ऑफ पी एक्स, वेव्ह फंक्शन एक्स ऑफ पी एक्स. मग ते कसं घेतो आपण, पी एक्स ची व्हॅल्यू तो आपण तर घेतलेलीच आहे. मग ते ब्रॅकेटमध्ये आपण पी एक्स ची व्हॅल्यू, आता ही जी व्हॅल्यू घेतलेली, ओके, ही व्हॅल्यू आपण फक्त त्याच्यात पुटअप करायची. देअरफॉर इट इज इक्वल टू इंटू द ब्रॅकेट एक्स. पी एक्स ची व्हॅल्यू टाका. मग त्याच्यात काय पी एक्स ची व्हॅल्यू मायनस आय एच क्रॉस डॅबा बाय डॅबा एक्स ब्रॅकेट कम्प्लीट टू साय. ओके. इट इज इक्वल टू, आता काय केलंय त्याच्यातून मायनस आय एच क्रॉस ब्रॅकेटच्या बाहेर काढून घेतला. मायनस आय एच क्रॉस इथून ब्रॅकेटच्या बाहेर काढला. ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आय एच क्रॉस काढल्यानंतर ब्रॅकेटच्या आत काय उरलं तुमचं, मग इंटू द ब्रॅकेट एक्स कॉमा डॅबा बाय डॅबा एक्स ब्रॅकेट कम्प्लीट इंटू साय. ओके. म्हणजे फक्त याच्यातून मायनस आय एच क्रॉस आपण बाहेर काढून घेतला. आता काय केलं त्याने, हा जो एक्स आहे, एक्सने याला मल्टिप्लाय केलंय. म्हणजे जसं आपण एक्स कॉमा पी एक्स जे मागच्या लेक्चरला आपण बघितलं होतं त्या टाईपमध्ये. ओके. पहिलं फंक्शन आणि दुसरं काय असतं ते मायनस असतं. ओके. सिमिलर वे. देअरफॉर इट इज इक्वल टू मायनस आय एच क्रॉस, एक्स कॉमन ठेवला, त्याने मल्टिप्लाय केलं डॅबा बाय डॅबा एक्स. ओके. मायनस डॅबा बाय डॅबा एक्स जसं तसं ठेवलं आणि एक्सने त्याला मल्टिप्लाय केलं. ओके. म्हणजे पहिलं फंक्शन कॉमन जसं तसं दुसरं मल्टिप्लाय करा, दुसरं जसं तसं पहिलं मल्टिप्लाय करा. ओके. देअरफॉर इट इज इक्वल टू मायनस आय एच क्रॉस एक्स डॅबा बाय डॅबा एक्स मायनस डॅबा बाय डॅबा एक्स इंटू एक्स ब्रॅकेट कम्प्लीट इंटू साय. ओके. टू साय. देअरफॉर इथे तुमचं घेतलेलं आहे एक्स ऑफ पी एक्स, एक्स ऑफ पी एक्स इंटू साय, एक्स ऑफ पी एक्स इंटू साय, कम्युटेटर एक्स ऑफ पी एक्स इंटू साय. तो कसा घेतलाय मग, इट इज इक्वल टू मायनस आय एच क्रॉस ब्रॅकेटच्या बाहेर. ओके. इंटू द ब्रॅकेट एक्स ऑफ, आता जो तुमचा साय आहे त्या सायने आत ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करून घ्या. मग ओके. सायने आत मल्टिप्लाय केल्यानंतर काय येतं, एक्स ऑफ पी एक्स इंटू साय इज इक्वल टू मायनस आय एच क्रॉस इंटू द ब्रॅकेट एक्स. जसंच तसा आता या सायने आत मल्टिप्लाय केलं इथं, तर काय आलं डॅबा साय बाय डॅबा एक्स. ओके. डॅबा साय बाय डॅबा एक्स मायनस डॅबा बाय डॅबा एक्स इंटू एक्स साय. ओके. इंटू एक्स आय ब्रॅकेट कम्प्लीट. इट इज इक्वल टू, म्हणजे फक्त याने आता मल्टिप्लाय करून घेतलं, दुसरं आपण काही घेतलेलं नाहीये त्याला. ओके. देअरफॉर इट इज इक्वल टू मायनस आय एच क्रॉस इंटू द ब्रॅकेट एक्स डॅबा साय बाय डॅबा एक्स. ओके. हे टर्म जसं तसं एक्स डॅबा साय बाय डॅबा एक्स, याच्यातलं हे एक्सचं टर्म आपण फक्त पुढे मल्टिप्लाय करून घेतलं. ओके. मायनस एक्स डॅबा साय बाय डॅबा एक्स मायनस साय, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू डॅबा डॅबा एक्स बाय डॅबा एक्स काय होऊन जातं तुमचं 1. इथं डॅबा एक्स. ओके. म्हणजे पहिलं टर्म पहिल्या याच्यात जसं केलं होतं आपण. ओके. ही जी केस होती
एक्स एक जसा तसा ठेवला, डेबा बाय डेबा एक्स घेतला, मायनस डेबा बाय डेबा एक्स जसा तसा ठेवला आणि एक्स त्याला मल्टिप्लाय केला. सिमिलर वे याच्यासाठी पण आपण तीच कंडिशन अप्लाय केलेली आहे. ओके, एक जसा तसा ठेवला, डेबा डेबा साय बाय डेबा एक्स. ओके, त्यानंतर डेबा एक्स बाय डेबा एक्स, डेबा एक्स बाय डेबा एक्स काय होऊन जातं तुमचा 1. ओके, इथं काय आला तुमचा 1 इंटू मग उरला काय फक्त तुमचा साय उरला. ओके, इंटू साय. हे कळलं ना तुम्हाला? ओके, फक्त डेबा साय बाय डेबा एक्स त्याची किंमत काय म्हणतात तुमची 1. नाही तर तुम्ही म्हणाल हे कसं आलं आणि इथं मायनस साईन कसं आलं, हे तसं नाही आलं. मायनस साईन कसं आलं कळलं का तुम्हाला? हे जे रिलेशन आहे, हे रिलेशन जसं आपण अप्लाय केलंय तसं इथं पण आपण याच्यासाठी इथं अप्लाय केलंय. मग एक्स कॉमन ठेवला जसं तसा, या सायने याला मल्टिप्लाय केलं, डेबा साय बाय डेबा एक्स. ओके, डिफरन्शिएटिंग डेबा विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्यानंतर एक्सला डिफरन्शिएटिंग करा, डेबा एक्स बाय डेबा एक्स त्याची व्हॅल्यू काय झाली तुमची 1 आणि साय तुमचा जसा जसा. ओके, मग त्यामुळे तुम्हाला इथं काय मिळालं, मायनस आय एच क्रॉस इंटू द ब्रॅकेट एक्स डेबा साय बाय डेबा एक्स मायनस डेबा साय बाय डेबा एक्स मायनस डेबा साय बाय डेबा एक्स. ओके, डेबा साय बाय डेबा एक्स मायनस साय. आता ह्याची व्हॅल्यू तुम्हाला दिसत असतील, एक्स डेबा साय बाय डेबा एक्स आणि दुसरं आहे मायनस एक्स डेबा साय बाय डेबा एक्स. ओके, म्हणजे थोडक्यात 1 मायनस 1 काय होऊन जातं तुमचं 0. म्हणजे ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू तुमची निघून गेली. ओके, मग उरलं काय फक्त इथं तुमचं मायनस साय. काय उरलं? मायनस साय. आणि ही जी व्हॅल्यू तुमची जशी तशी ब्रॅकेटच्या बाहेरची काय, मग इथं फक्त हे सगळंच निघून गेलं तुमचं. इथं उरलं काय फक्त, इट इज इक्वल टू मायनस आय एच क्रॉस इंटू द ब्रॅकेट काय आला तुमचं मायनस साय इंटू द ब्रॅकेट मायनस साय. हे कळलं का? कळलं का? हा, अरे कळलं का? हो सर. हा, नाही कळलं तर परत विचारा, परत सांगेल. असं काही नाही आपल्याकडं, एकदा सांगितलं परत शिकवलं जाणार नाही अशी काही पॉलिसी नसते आपल्याकडं. तुम्हाला कळत जोपर्यंत कळत नाही तोवर शिकवलं जाईल. ओके, कळलंय ना? ठीक आहे, आपण आता मग पुढचं बघूया. म्हणजे हे स्टार्टिंग जर तुम्हाला समजली तर पुढे तुम्ही समजू शकता आणि एकदम सिंपल आहे, जास्त अवघड काही नाही त्याच्यात. मग आता याच्यात सिमिलरली आपण जसं घेतलंय एक्स ऑफ पी एक्स इंटू साय, हे तुम्हाला दिसतंय ना. एक्स ऑफ पी एक्स इंटू साय इज इक्वल टू काय आलं तुमचं मग मायनस आय एच क्रॉस इंटू मायनस साय. दिसतंय ना? मग मायनस आय एच क्रॉस आणि मायनस साय, मायनस मायनस निघून गेलं. मग उरलं काय तुमचं फक्त एक्स ऑफ पी एक्स साय इज इक्वल टू आय एच क्रॉस साय. ओके, मग इथून तुमचं साय गेट्स कॅन्सल, उरलं काय फक्त एक्स ऑफ पी एक्स. देअरफॉर एक्स ऑफ पी एक्स इज इक्वल टू आय एच क्रॉस. एक्स ऑफ पी एक्स इज इक्वल टू आय एच क्रॉस. ही व्हॅल्यू तुम्हाला मिळाली. याला सपोज आपण इक्वेशन नंबर 1 म्हणूया. ओके, हे झालं एक्स ऑफ पी एक्स इज इक्वल टू आय एच क्रॉस. सिमिलरली हे आपण फक्त एक्स साइड साठी अप्लाय केलं होतं. जर आपण वाय डिरेक्शन साठी अप्लाय केलं तर वाय डिरेक्शन साठी काय येऊ शकतं, मग वाय साठी काय येणार मग तुमचं इंटू द ब्रॅकेट वाय ऑफ पी वाय. ओके, वाय ऑफ पी वाय इज इक्वल टू आय एच क्रॉस. सिमिलरली तुमचं झेड ऑफ पी झेड साठी पण तसं येणार इंटू द ब्रॅकेट झेड ऑफ पी झेड. हे कसं येणार इज इक्वल टू आय एच क्रॉस. म्हणजे एक्स ऑफ पी एक्स आय एच क्रॉस, वाय ऑफ पी वाय आय एच क्रॉस, झेड ऑफ पी झेड आय एच क्रॉस. म्हणजे सगळ्यांची व्हॅल्यू तुमची काय येणार एक्स वाय झेड तिन्ही कॉर्टेशियन जे कॉर्डिनेटर आहेत, कार्टेशियन तिन्ही कॉर्डिनेट साठी त्याची व्हॅल्यू काय असणार आहे तुमची सेम असणार आहे. ओके, मग देअरफॉर एक्स ऑफ पी एक्स इज इक्वल टू काय येणार तुमचं वाय ऑफ पी वाय, कारण ते सारखंच आहेत. आणि इज इक्वल टू झेड ऑफ पी झेड इज इक्वल टू काय येणार मग तुमचं आय एच क्रॉस. ओके, आय एच क्रॉस. आता आय एच क्रॉसने या सगळ्यांना डिवाइड बाय करून घ्या मग, और त्याला आपण असं पण करू शकतो एक्स ऑफ पी एक्स डिवाइडेड बाय आय एच क्रॉस इज इक्वल टू वाय ऑफ पी वाय डिवाइडेड बाय आय एच क्रॉस इज इक्वल टू झेड ऑफ पी झेड डिवाइडेड बाय आय एच क्रॉस आणि इज इक्वल टू 1. हे तिकडे निघून गेल्यानंतर इथं काय शिल्लक राहिलं तुमचं 1, किंवा त्याने डिवाइड करून घेतलं तरी चालेल. वी कॉल्ड इट ॲज इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2 यालाच काय म्हणतो मग आपण, दिस इज कॉल्ड ॲज अ युनिट वेक्टर. कारण का त्याची व्हॅल्यू काय आली तुमची
1 आलेली ना, त्याची व्हॅल्यू तुमची 1 आली, त्यामुळेच आपण त्याला काय म्हणत असतो, युनिट वेक्टर असं म्हणत असतो. ओके. ऑल्सो आता हे आपण कशासाठी घेतलं तुमचं, हे आपण घेतलं एक्स आणि पी एक्स साठी, वाय आणि पी वाय साठी. ओके. झेड आणि पी झेड साठी. ओके. एक्स पी एक्स, वाय पी वाय, झेड पी झेड. ओके. एक्स पी एक्स, वाय पी वाय, झेड पी झेड. बट याच्यात तुम्हाला असं ऑड दिसलं का, एक्सचं पी वाय बरोबर, वायचं पी एक्स बरोबर, झेडचं पी एक्स बरोबर, नथिंग. ओके. मग आता आपण ते अप्लाय करून बघूया. ओके. अप्लाय फॉर एक्स ऑफ पी वाय, वेगळ्या फंक्शन साठी काय असतं ते बघूया आता. ऑल्सो द कम्युटेटर ऑफ एक्स विथ पी एक्स इज, एक्स विथ पी एक्स, एक्स विथ पी वाय. ओके. पी वाय साठी जर आपल्याला घ्यायचं असेल कम्युटेटर, तर आपण ते काय घेऊ शकतो. ओके. पी वाय साठी जर आपल्याला कम्युटेटर घ्यायचं असेल तर काय घेऊ शकतो, एक्स ऑफ पी वाय, कम्युटेटर एक्स ऑफ पी वाय, वेव्ह फंक्शन ऑलवेज त्याला मल्टिपल असतं, इज इक्वल टू इंटू द ब्रॅकेट एक्स कॉमा मायनस आय एच क्रॉस डॅबा बाय डॅबा वाय. ओके. जसं की आपण याच्यात घेतलं होतं. ओके. एक्स फंक्शन साठी काय घेतलं, मायनस आय एच क्रॉस डॅबा बाय डॅबा एक्स. वाय फंक्शन साठी काय येईल, पी वाय मायनस आय एच क्रॉस डॅबा बाय डॅबा वाय येणार. ओके. सिमिलरली मग ते तसंच आपण वाय साठी जे येणार ते आपण तिथं टाकलं. ओके. इट इज इक्वल टू एक्स मायनस आय एच क्रॉस डॅबा बाय डॅबा वाय ब्रॅकेट कम्प्लीट इंटू साय. आता मायनस आय एच क्रॉस मागे जसं घेतलं होतं तसंच मायनस आय एच क्रॉस आपण ब्रॅकेटच्या बाहेर कॉमन काढून घेतलंय. ओके. देअरफॉर इट इज इक्वल टू मायनस आय एच क्रॉस इंटू द ब्रॅकेट एक्स कॉमा डॅबा बाय डॅबा वाय, एक्स कॉमा डॅबा बाय डॅबा वाय मायनस आय एच क्रॉस, त्यातून कॉमन काढून घेतलं तर काय उरलं, एक्स डॅबा बाय डॅबा वाय ब्रॅकेट कम्प्लीट इंटू साय. इट इज इक्वल टू मायनस आय एच क्रॉस. आता आपण जसं मागच्या केसमध्ये घेतलं होतं, मागच्या केसमध्ये आता एक्स आणि डॅबा एक्स कसं घेतलं, एक्स डॅबा एक्स मायनस डॅबा एक्स डॅबा बाय डॅबा एक्स इंटू एक्स. सिमिलरली आपण याच्यासाठी पण तसं घेऊ शकतो. ओके. याच्यासाठी कसं घेऊ शकतो, कसं येणार मग ते, इज इक्वल टू मायनस आय एच क्रॉस, इज इक्वल टू मायनस आय एच क्रॉस एक्स डॅबा बाय डॅबा वाय, एक्स डॅबा बाय डॅबा वाय मायनस डॅबा बाय डॅबा वाय इंटू एक्स. म्हणजे एक्स जसा तसा ठेवला, डॅबा बाय डॅबा वाय त्याला मल्टिप्लाय घेतला, मायनस डॅबा बाय डॅबा वाय जसा जसा ठेवला, एक्स त्याला मल्टिप्लाय केला, आणि ब्रॅकेट कंप्लीट झाल्यानंतर वेव्ह फंक्शन आहे त्याला आपण मल्टिप्लाय करतच असतो ऑलवेज. ओके. देअरफॉर इज इक्वल टू मायनस आय एच क्रॉस इंटू द ब्रॅकेट, आता हा जो साय आहे वेव्ह फंक्शन, ओके, ते आपण त्याला आत मल्टिप्लाय करूया. मग तुमचे जे टर्म्स आहेत त्या टर्म्सला आपण आत वेव्ह फंक्शन सायने मल्टिप्लाय करूया. मग कसं येणार ते, कसं येणार, मायनस आय एच क्रॉस इंटू द ब्रॅकेट एक्स, सायने मल्टिप्लाय केलं, इथं सायने इथं मल्टिप्लाय केल्यानंतर काय झालं, एक्स डॅबा साय बाय डॅबा वाय, एक्स डॅबा साय बाय डॅबा वाय मायनस डॅबा बाय डॅबा वाय इंटू द ब्रॅकेट एक्स साय इंटू द ब्रॅकेट एक्स साय ब्रॅकेट कम्प्लीट. आता तुम्हाला कळलं असेल, एक्स डॅबा साय बाय डॅबा वाय आणि इथं डॅबा एक्स आपण डॅबा वाय, हे जर आपण एकमेकाला मल्टिप्लिकेशन घेतलं कोणत्याही पद्धतीने घ्या, त्याच्याशी एक्सला डिफरन्शिएट वायने होतं का, कधी नाही होत. ओके. मग ती व्हॅल्यू काय येणार तुमची, तर त्याला डिफरन्शिएट होत असतं तर तुमची व्हॅल्यू येते युनिट 1. पण आता त्याने त्याला डिफरन्शिएट होते का, नाही, म्हणजे त्याची व्हॅल्यू त्याला डिफरन्शिएट होत नाहीये, म्हणून त्याची व्हॅल्यू काय येणार आहे, 0. ओके. देअरफॉर मायनस आय एच क्रॉस जसाच तसा, आणि ही जी ब्रॅकेट मधली आतली जी व्हॅल्यू होती तुमची, ओके, आतली व्हॅल्यू ज्याने आपण त्याला मल्टिप्लाय करत असतो व्हॅल्यू, आपण त्याला त्याचं आपण डिफरन्शिएशन जर घेतलं, त्याचं डिफरन्शिएशन तुमचं काय आलं, 0. काय आलं, 0. देअरफॉर इट इज इक्वल टू मायनस आय एच क्रॉस इंटू 0. आणि तुम्हाला माहितीच आहे
0 मल्टिप्लाइड बाय एनिथिंग 0. मग ती व्हॅल्यू काय आली तुमची 0. म्हणजे एक्स ऑफ पी वाय इंटू साय काय आली 0. सिमिलरली एक्स ऑफ पी झेड पण तुमची काय येणार मग 0 येणार. कारण का एक्स आहे इथं आणि हे झेडचे फंक्शन आहे. मग डेबा साय बाय डेबा झेड काय येणार 0. ओके. मग ऑब्विसली किंवा डेबा एक्स बाय डेबा झेड काय येणार तुमचं हे फंक्शन तुमचं 0 असणार. त्यामुळे त्याच्या व्हॅल्यू काय असणार 0. कॉल्ड इट एज इक्वेशन नंबर 3. आता तुम्हाला दिसत असेल आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 पुट टुगेदर इन द फॉर्म ऑफ सिंगल रिलेशन. जर हे दोघं आपण घेतले आपण याला इक्वेशन नंबर 1 म्हणू, याला इक्वेशन नंबर 2 म्हणू आणि हे तुमचं इक्वेशन नंबर 3. ओके. त्याच्यात तुम्हाला कळलं असेल इक्वेशन 1 and 3 कॅन पुट टुगेदर इन द फॉर्म ऑफ सिंगल रिलेशन. ओके. ते जर आपण एखाद्या सिंगल रिलेशनच्या फॉर्म मध्ये जर आपण याला घ्यायचं असेल ओके तर त्या रिलेशनच्या फॉर्म मध्ये आपण ते कसं घेऊ शकतो एक्स ऑफ पी एक्स एक्स ऑफ पी एक्स त्यानंतर म्हणजे 3 कोऑर्डिनेट्स आपण त्याचे घेत असतो सिंगल रिलेशन युजिंग x1 x2 x3. ओके. x1 x2 x3 फॉर 3 आपले कोऑर्डिनेट आहेत कार्टेशियन कोऑर्डिनेट्स तुम्हाला माहिती आहेत ते xy z. ओके. फॉर xy z. तसंच p1 p2 p3. ओके. p1 p2 p3 कशासाठी px py आणि pz साठी. तसेच p1 p2 p3 कशासाठी px py आणि pz साठी. देन द रिलेशन बिकम्स असं जर असेल तर आपलं रिलेशन कसं येईल into the bracket xi of pj is equal to ih cross delta ij आणि ij चे व्हॅल्यू तुम्हाला माहितीच आहेत आपण ऑब्विसली त्या 1 2 3 4 पासून पुढे घेत असतो. सो वी कॉल्ड इट एज इक्वेशन नंबर 4. याला आपण काय म्हणत असतोय इक्वेशन नंबर 4 असं म्हणतोय. वेअर डेल्टा आय जे ची व्हॅल्यू आपण इथं काय घेतोय इज इक्वल टू 1. बट याला एक कंडिशन ऍप्लिकेबल आहे. कधी जेव्हा तुमचा आय आणि जे या दोघांची व्हॅल्यू तुमची 1 असेल आय आणि जे ची दोघांची व्हॅल्यू 1 असेल ओनली त्याच केसमध्ये डेल्टा आय जे ची व्हॅल्यू तुमची काय असणार आहे 1 असणार आहे. बट इफ आय जे व्हॅल्यू इज डिफरंट आय आणि जे ची व्हॅल्यू जर तुमची डिफरंट असेल तर त्या केसमध्ये तुमच्या डेल्टा आय जे ची व्हॅल्यू काय असते इज इक्वल टू 0. ओके. मग ते जर व्हॅल्यू तुमची 0 असली तर तुमचं फंक्शन जे असतं ते लास्ट इक्वेशन ते तुमचं युनिट ऑपरेटर ओबे करत नाही. युनिट ऑपरेटर कधी ओबे करतं युनिट ऑपरेटर ओबे करण्यासाठी तुमचा एक्स ऑफ पी एक्स किंवा वाय ऑफ पी वाय किंवा झेड ऑफ पी झेड ह्याच्या व्हॅल्यू आपण घेतो एक्स ऑफ पी एक्स वाय ऑफ पी वाय आणि झेड ऑफ पी झेड ह्या ज्या व्हॅल्यू आहेत या व्हॅल्यूची तुमची जी आन्सर असते ते आन्सर तुमचं काय यायला पाहिजे 1 यायला पाहिजे. ओके. तर आणि तरच ते तुमचं फंक्शन आपण युनिट ऑपरेटर म्हणून वापरू शकतो. ओके. तरच ते फंक्शन युनिट ऑपरेटर म्हणून वापरत असतो. देअरफॉर डेल्टा आय जे इज इक्वल टू 1 कोणत्या केसमध्ये आय इज इक्वल टू जे इफ आय इज इक्वल टू जे. आणि आता सपोज डेल्टा आय जे इज इक्वल टू 0 घेतलं डेल्टा आय जे इज इक्वल टू 0 कधी आय इज नॉट इक्वल टू जे. जसं की मी तुम्हाला सांगितलं जेव्हा आय आणि जे ची व्हॅल्यू मिसमॅच असतील किंवा एक नसतील इज इक्वल टू 0. ओके. त्यावेळेला ते काय असतं 0 असतं आणि मिसमॅचला तुमचं वेव्ह फंक्शनची व्हॅल्यू 0 असते कारण एक्स ऑफ पी एक्स वाय ऑफ पी वाय झेड ऑफ पी वाय ला झेड ऑफ पी झेड ला तुमची व्हॅल्यू काय घेतली 1 घेतली. बट एक्स ऑफ पी वाय आणि एक्स ऑफ पी झेड इथं तुम्हाला दिसत असेल एक्स ऑफ पी वाय आणि एक्स ऑफ पी झेड ह्या ज्या दोन तुमच्या व्हॅल्यू घेतल्यात एक्स ऑफ पी वाय आणि एक्स ऑफ पी झेड या दोघांना तुमच्या व्हॅल्यू काय घेतोय आपण 0 घेतोय. ओके. म्हणजे सिमिलर साठी ती व्हॅल्यू त्याची 1 असणार आहे आणि जेव्हा ऑड असणार आहे त्यावेळेला त्याची व्हॅल्यू काय असणार आहे तुमची 0 असणार आहे. हीच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. एमसीक्यू मध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतो कम्युटेटर ऑफ एक्स ऑफ पी वाय कम्युटेटर तुमचा ऑलवेज 0 असणार आहे आणि कम्युटेटर ऑफ एक्स ऑफ पी एक्स काय व्हॅल्यू असणार आहे तुमची 1 असणार आहे. ओके. हे जर तुम्हाला नोट पण लक्षात आहे नोट दॅट आय अँड जे आर द सबस्क्रिप्ट अँड हॅव पॉझिटिव्ह इंटिग्रल व्हॅल्यूज. ओके. सबस्क्रिप्ट आहे त्यांचे व्हॅल्यू पॉझिटिव्ह इंटिग्रल असतात. इन सिमिलर वे वी कॅन से दॅट
we can say that xi comma xj is equal to 0. xi comma xj ची व्हॅल्यू काय असते, इट इज इक्वल टू 0. आणि पीआय पीजे ची व्हॅल्यू पण काय घेतो आपण, 0. ओके, म्हणजे दोघं जर सेम एक्स एक्स जर घेतलं आणि पी पी जर घेतलं तर त्याच्या व्हॅल्यू काय असणार, त्याच्या पॉझिटिव्ह इंटिग्रल व्हॅल्यूज जे आपण घेतले. नोट दॅट आय अँड जे आर द सबस्क्रिप्ट अँड हॅव पॉझिटिव्ह इंटिग्रल व्हॅल्यू. इन द सिमिलर वे वी कॅन से दॅट xi xj इज इक्वल टू 0, pi pj इज इक्वल टू 0. ओके, सो वी कॉल्ड इट एज इक्वेशन नंबर 5. इक्वेशन नंबर याला काय म्हणतो आपण, 5 असं म्हणतो. आणि इक्वेशन नंबर 4 and 5 आर द फंडामेंटल कम्युटेशन रिलेशन इन क्वांटम मेकॅनिक्स. हे तुमचे काय आहेत, फंडामेंटल कम्युटेशन रिलेशन आहेत. इक्वेशन 4 आणि इक्वेशन 5 हे तुमचे फंडामेंटल कम्युटेटर रिलेशन आहेत क्वांटम मेकॅनिक्स मधले. ओके, याच्याशी रिलेटेड तुम्हाला काही डाऊट आहे का, समजलं का, समजलं का? हॅलो, हो सर, ठीक आहे. त्याच्यात काय नाहीये, म्हणजे सिंपल तुमचं हे घेतलंय, सिंपल क्वांटम मेकॅनिक्स घेतलेलं आहे. आणि त्याचे आपण फक्त जस्ट म्हणजे क्वांटम मेकॅनिक्स सिंपली तुमच्या मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये एक्सप्लेन केलेले. दुसरं फारसं जास्त अवघड नाही हे चॅप्टर मध्ये. हे चॅप्टर तर पहिल्या चॅप्टर पेक्षा पण जास्त सिम्पलर आणि सोपं आहे. ठीक आहे, मग तुमची इन्फॉर्मेशन आता सगळ्यांची कलेक्ट झालेली आहे. ओके, म्हणजे तुमचे मोबाईल नंबर, ईमेल आय डी आणि UID नंबर, नेम, मोबाईल नंबर, ईमेल आय डी, UID नंबर कलेक्ट झालेले आहेत. तुमच्या टोटल क्लासची स्ट्रेंथ 40 आहे. टोटल 40 स्टुडंट तुमच्या क्लासमध्ये आहेत. ओके, आणि आता प्रेझेंट स्टुडंट तुमचे किती आहेत, 20. 20 स्टुडंट आता प्रेझेंट आहेत, म्हणजे 50% प्रेझेंटी आहे. अजून बाकीच्यांना सांगा प्रेझेंट राहायला. आणि शनिवारी इकडे लक्ष द्या, शनिवारी तुमचं याचं बहुतेक तसं मी ग्रुपवरती मेसेज टाकेल, पण असू द्या लक्षात, शनिवारी तुमचे शॉर्ट टर्मशी रिलेटेड वर्कशॉप असणार आहे. तर पहिले तुमचे लेक्चर होतील आणि एक नंतर तुमचे ते वर्कशॉप होतील. एवढं लक्षात ठेवा. म्हणजे 2 लेक्चर असणार आहेत, एक उमुप सरांचं असेल आणि एक बोंगाळे सरांचं असेल. शनिवारी प्रोबेबली असू शकतं ते, प्रोबेबली फिक्स नाही सांगत ते, तसं तुम्हाला नोटीस पडेल, पण एवढं लक्षात असू द्या तुम्हाला. त्यावेळेला तुम्ही सगळ्यांनी त्याला जॉईन करायचं आहे. म्हणजे त्याच्यात तुम्हाला एक्झामिनेशन पॅटर्न आणि तुमचे लेक्चर्स वगैरे त्याच्याशी रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळून जाईल. ओके, आता पुढचं लेक्चर आहे तुमचं कोणाचं, त्या लेक्चरला तुम्ही मग जॉईन करा. ओके, हॅव अ गुड डे टू ऑल. लेफ्ट व्हा सगळ्यांनी, लेफ्ट व्हा, लेफ्ट व्हा, लेफ्ट व्हा सगळ्यांनी, पटकन करा, लेफ्ट करा, लेफ्ट करा, चला चला चला, लेफ्ट व्हा. प्रतीक्षा, ऋतुजा, लेफ्ट व्हा. मोसीम अप्पाराव, लेफ्ट व्हा. लेफ्ट व्हा, त्यांना लेफ्ट व्हायला होते, ते ऍड व्हायला लागले.